न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पैठण येथे कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न। श्री क्षेत्र पैठण येथील संतपीठ जायकवाडी येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली काल कालवा सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीस वैजापूर गंगापूर तालुक्याचे आमदार श्री रमेश बोरणारे सर यांनी उपस्थित राहून वैजापूर मतदारसंघातील शनी देवगाव उच्च पातळी बंधारा, नांदूर मधमेश्वर, शिवना, टाकळी, पाणी आरक्षण, भूसंपादन, दुरुस्तीची कामे तसेच उन्हाळी आवर्तन सोडण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर भर देण्यात आला असे त्यांनी सांगितले। इंडिया न्यूज 28 गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट। या ठिकाणी महाराष्ट्राचे आदरणीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मतदारसंघाच्या वतीने अभिनंदन करतो। त्या कालवा सल्लागार समितीच्या निमित्ताने नांदूर मधमेश्वर कालव्याच्या बाबतीमध्ये मी काही ठळक पॉइंट जलसंपदा मंत्री, आदरणीय अधिकारी, सन्माननीय कलेक्टर महोदय, खासदार यांच्या कानावरती त्या ठिकाणी घालू इच्छितो। सर्व या ठिकाणी आचारसंहिता असल्यामुळं 2 रोटेशन त्या ठिकाणी झाले कालवा सल्लागार समितीशिवाय, आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं अभिनंदन करत असताना 2 रोटेशन पूर्ण झाले। परंतु रब्बीचं एक रोटेशन आणि उन्हाळी पिण्याच्या पाण्याचं एक रोटेशन त्या ठिकाणी आम्हाला देण्यात यावं अशी मी या ठिकाणी पहिलं विनंती आदरणीय जलसंपदा मंत्री महोदयांना त्या ठिकाणी करतो। आम्ही त्या ठिकाणी प्रस्ताव केलेला आहे का 4थ्या महिन्यामध्ये म्हणजे या 4था आणि 5व्या महिन्यामध्ये आम्हाला एक रब्बीचं रोटेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे, आणि मे जून मध्ये आम्हाला बिगर सिंचन म्हणजे पिण्याच्या पाण्याचं रोटेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे। पाणी त्या ठिकाणी उपलब्ध आहे। दरवेळेस आपण 4 रोटेशन देतो, 2 रोटेशन पूर्ण झाले, आपलं अभिनंदन करेल, परंतु परत 2 रोटेशन त्या ठिकाणी आम्हाला देण्याची या ठिकाणी विनंती करतो। साहेब, या ठिकाणी नांदूर मधमेश्वर कालवा जवळजवळ 25 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाले। दुरुस्ती करणं बऱ्याच ठिकाणी अपेक्षित आहे। काही ठिकाणी लोखंडी पूल तुटलेले, काही ठिकाणी एका शेतकऱ्याची जमीन त्या बाजूला आहे, परंतु ब्रिज त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे, आणि म्हणून ते कामं त्या ठिकाणी आम्ही प्रस्तावित केलेले ते कामं त्या ठिकाणी करावं। तर मग मला गेल्या अनेक वर्षापासून कार्यकारी अभियंता हे पद आमचं रिक्त आहे। नेहमी करता आमच्या वाट्याला प्रभारी असंच येतं, आणि म्हणून आम्हाला कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता जर त्या ठिकाणी जर मिळाला तर त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी पूर्ण होईल असं विनंती या ठिकाणी करतोय। साहेब, गेल्या अनेक